घटनेवर ऊसतोड कामगारांच्या मुलगी आणि मायलेकीच्या जीवनावरती ही स्वरचित कविता आहे आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे तिच्या डोईचा पदर। माझ्या नशिबाची गाडी नाय ठेशन उतराया, माझ्या नशिबाची गाडी नाय ठेशन उतराया। किती आले आणि गेले कुणी नाही केली माया, माझं नशीब सांगत ह्यो जन्माचा भोग कधी होईल र बरा देव गरिबीचा रोग। किती त्यात सणवार नाही गोड धोड झालं, लाल मिरचीच्या देहाला थेंबा थेंबा जगत्यालं। लई अळला बघितली मी विझलेली चूल, दिस उगवला नवा उमले कष्टाचं ग फूल। लई कष्टाळू आहे ग माझी मायाळू माऊली, माझ्या पाचवीला पुजली तिच्या कष्टाची सावली। झाली हाडाची ग काड पर मोडला नाही गणा, तिनं नाही ग सोडला आपला स्वाभिमानी बाणा। तिने ऋतूला गायली, उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल, तिने ऋतूला गायली तिने कष्टाची ग गाणी। तरी नाही ग तुटलं तिच्या नेत्राचं ग पाणी, माझ्या माऊलीच्या भाळी कोरलं कष्टाचं गोंधन। माय सांगती जगाला लेक सुखाचं गोंधन, घर धन्याची सोबत नाय लाभली मायला। माय बापाच्या छत्रात नाय बाप मी पायला, या उघड्या देहाला मोठं आभाळ पांघरू। माय सदा म्हणे मला लेक लाडाचं पाखरू, समद्या जगानं नाही केली तिच्या कष्टाची कदर, समद्या जगानं नाही केली तिच्या कष्टाची कदर। तरी नाही गढळला तिच्या डोईचा पदर, तिच्या डोईचा पदर, तिच्या डोईचा पदर। धन्यवाद। धन्यवाद रसाळ।